नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझे नाव सुवर्णा पंढरीनाथ धामणे, केटीएचएम महाविद्यालय, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, केटीएचएम महाविद्यालयाच्या ई लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण ऑल पीजी वर्गासाठी ह्युमन व्हॅल्यू आणि ह्युमन राईट हा जो विषय आहे, या विषयाअंतर्गत भारतीय संदर्भात मानवी अधिकार काय आहेत, त्याचा आज अभ्यास करणार आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये मानवी मूल्य आणि मानवी हक्क शिकत असताना भारतीय संदर्भात मानवी अधिकार काय आहेत आणि भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या गोष्टींचा समावेश झालेला आहे ते मानवी अधिकाराशी कसे संबंधित आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये भारतीय संदर्भातील मानवी अधिकार बघताना मूलभूत अधिकार याची प्रस्तावना, त्यासोबतच मूलभूत अधिकार आणि मानवी अधिकार यांच्यामध्ये काय साम्य आहे, ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तसेच मूलभूत अधिकारांच्या दृष्टिकोनातून कलम 12 ते 18 हे काय आहेत हे देखील जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मागील व्याख्यानामध्ये आपण काय शिकलो त्याचा आढावा घेऊया. मागील व्याख्यानात भारतीय राज्यघटनेची ओळख करून घेताना आपण राज्यघटनेच्या वाटचालीचा इतिहास बघितला होता. ही राज्यघटना स्वीकारत असताना कशा पद्धतीने आपण ऐतिहासिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आधार घेतला होता ते जाणून घेतलं होतं. त्यासोबतच घटना निर्मिती कशा पद्धतीने झाली, घटना समितीची निवड कशी झाली, घटना मसुदाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते आणि त्यांची भूमिका ही घटना निर्मितीमध्ये कशा स्वरूपाची होती ते देखील आपण जाणून घेतलं. यासोबतच आपली जी भारतीय राज्यघटना आहे त्या घटनेचा उद्देश नेमका काय आहे, सरनाम्यामध्ये त्या सर्व उद्देशांचं एक प्रकारे प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सरनाम्यामध्ये असणारी उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून पुढची भूमिका राज्यघटनेची काय आहे ते आपण आजच्या व्याख्यानामध्ये समजून घेणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या व्याख्यानात जे काही आपण शिकणार आहोत त्याची काय उद्दिष्ट आहेत, तर मूलभूत अधिकार आणि मानवी अधिकार यांचे संबंध आपल्याला अभ्यासता येतील. मूलभूत हक्क व्यक्ती जीवनामध्ये काय भूमिका निभावतात ते आपल्याला कळेल. तसेच समतेचा जो अधिकार आहे तो भारतीय समाजामध्ये किती महत्वाचा आहे हे देखील लक्षात येईल. आजच्या व्याख्यानामध्ये मूलभूत अधिकार बघताना सुरुवातीला प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये मूलभूत अधिकार समजून घेऊयात. तर बघा, न्यायशास्त्रानुसार अधिकार ही जी संकल्पना आहे ती नैसर्गिक अधिकाराशी जोडली गेलेली आहे आणि त्याचाच अर्थ असा आहे की मनुष्याच्या उत्पत्तीसोबतच अधिकाराची संकल्पना जी आहे ती जोडली गेलेली आहे. परंतु जागतिक पातळीवरील तत्वज्ञानातील तफावत असेल किंवा जगातले जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून सातत्याने या मानवी अधिकारांचं हनन झालेलं आहे. त्यामुळेच सन 1215 मध्ये ब्रिटिश राजा जॉन यांनी मॅग्ना कार्टाच्या सनदेवर सही केली आणि या मॅग्ना कार्टाच्या स्वीकारासोबतच मानवी अधिकाराला सुरुवात झाली. तेथून जर आपण बघितलं तर विविध देशांच्या राष्ट्रीय कायद्यांनुसार त्यातले करार, त्यांचे जे काही दस्तावेज असतील किंवा त्यांचे जाहीरनामे असतील या माध्यमातून मानवी अधिकारांना पाठबळ मिळत गेलं. परंतु याला आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाहिजे तसा पाठिंबा मिळाला नाही आणि त्यातच युद्धकालीन स्थिती असेल, पहिले किंवा दुसरे महायुद्ध असेल, अशासारख्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की मानवी अधिकारांसोबतच आपली जी शांतता आहे, जी सुरक्षा आहे ती सुद्धा अस्थिर होते. आजही 21व्या शतकात आधुनिक काळामध्ये जी काही युद्धांची स्थिती जागतिक पातळीवर बघायला मिळते त्या स्थितीनुसार बघितलं तर मानवी अधिकारांसोबत आपल्या शांतता आणि सुरक्षाला सुद्धा एक प्रकारे धोका निर्माण होतो. मग अशा वेळी या मानवी अधिकारांचं संवर्धन कसं करणार? तेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेने आपल्या सनदेनुसार नैसर्गिक अधिकारांनाच मानवी अधिकार संबोधलं आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. 1948 मध्ये मानवी अधिकाराचा जो वैश्विक जाहीरनामा प्रसिद्ध झाला, या जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या देशांवर एक प्रकारे या मानवी अधिकारांच्या विकासाची आणि त्याच्या प्रसाराची जबाबदारी टाकली. अधिकाराचा उपभोग घेताना केवळ अधिकारांचाच विचार केला पाहिजे असं नाही. आपण एक समाजाचे घटक आहोत आणि त्याच्यामुळेच मानवी अधिकारांचा उपभोग घेताना कर्तव्याचं सुद्धा पालन झालं पाहिजे. आणि म्हणून मानवी अधिकाराच्या वैश्विक जाहीरनाम्यात कलम 29 नुसार या हक्कांसोबतच कर्तव्यांचं पालन सुद्धा प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे अशी तरतूद आहे. ती जबाबदारीच प्रत्येक समाजावर टाकण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे मूलभूत अधिकारांचा अभ्यास हा
भारतीय तत्वज्ञान आणि वैचारिक तत्वज्ञानाशी जोडला गेलेला आहे. म्हणजे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांची जी काही वैचारिक तत्वज्ञानाची बैठक आहे, त्याच्यानुसारच या मूलभूत अधिकारांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये झालेला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये बघा, सामाजिक, राजकीय, त्याच्यानंतर सांस्कृतिक, शैक्षणिक, नागरी असे जे काही अधिकार आहेत, त्या स्वरूपांचा समावेश 1966 साली झाला होता. त्याला तुल्यबळ असेच आपले हे मूलभूत अधिकार आहेत. थोडक्यात काय, तर मूलभूत अधिकार हे वैश्विक जाहीरनामा व भारतीय राज्य संस्थेच्या एकदेशीय तत्वज्ञानाचं मिश्रण आहे. आणि या मूलभूत अधिकारांच्या माध्यमातूनच प्रत्येक व्यक्तींचा विकास जो आहे तो साध्य करणं गरजेचं आहे. त्यामुळे मूलभूत अधिकारांची आवश्यकता जर बघितली तर आपल्याला लक्षात येईल की नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ती गरजेची आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही मूलभूत अधिकार आपण स्वीकारले त्याचं गृहीतकच हे आहे की व्यक्तीचा सर्वांगीण विकास साध्य करायचा आहे. त्यात भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि या लोकशासन व्यवस्थेला टिकवायचं असेल, तिची वृद्धी करायची असेल तर आपल्याला मूलभूत अधिकार स्वीकारलेच पाहिजे. त्यामुळे या मूलभूत हक्कांची आवश्यकता आपल्यासाठी तितकीच महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांचा सर्वांगीण विकास म्हणजे काय, तर भौतिक आणि सामाजिक पातळीवर त्यांना तो विकास साध्य करता आला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा विषमता त्यांच्या विकासाच्या आड येता कामा नये. एक नागरिक म्हणून त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा असतील त्या त्यांना पूर्ण करता आल्या पाहिजेत. याशिवाय ज्या शासन व्यवस्थेमध्ये ते वावरतायत तिथे कोणत्याही प्रकारचा मनमानी कारभार होता कामा नये. सर्वंकष अधिसत्तेपासून दूर राहून उत्तरदायी आणि जबाबदार अशी शासन पद्धती निर्माण करायची असेल तर मूलभूत हक्कांची आवश्यकता आहे. यासोबतच जी लोकशाही शासन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे तिच्या बळकटीसाठी आपल्याला हे मूलभूत हक्क गरजेचे आहेत. कारण फक्त हक्कांची उपलब्धता करून दिली म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होणार आहे का, तर याबरोबरच ज्या राज्य व्यवस्थेमध्ये ते वावरत आहेत तिथे त्यांना त्यांचा जो काही शासकीय आणि प्रशासकीय सहभाग जो आहे तो नोंदवता आला पाहिजे. आपल्या राजकीय सहभागाच्या माध्यमातून त्यांना शासनाशी संबंध किंवा त्यांच्याशी एक स्वतःच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांना पूर्ण करून घेता आल्या पाहिजेत. आणि याच दृष्टिकोनातनं हे 3 मुद्दे लक्षात घेतले तर आपल्याला मूलभूत हक्कांची गरज काय आहे ते लक्षात येतं. आणि या माध्यमातनं आपल्या मानवी हक्कांचं संवर्धनच होणार आहे आणि त्याचा प्रसार देखील होणार आहे. त्यामुळे मूलभूत अधिकारांचा पुढचा टप्पा अभ्यासताना मूलभूत अधिकार आणि मानवी अधिकार याच्यातले साम्य काय आहे. मागील व्याख्यानांमध्ये आपण बघितलं होतं की भारतीय राज्यघटनेतले मूलभूत अधिकार यासोबतच 1948 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून डिक्लेअर झालेला वैश्विक मानवाधिकार जाहीरनामा आणि 1966 साली आंतरराष्ट्रीय नागरी व राजकीय अधिकार करारनामा. आता या तिन्ही अनुषंगाने भारतीय संदर्भातले जे मूलभूत अधिकार आहेत ते कशा पद्धतीने त्यांच्यात साम्य आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्यातल्या काही कलमांचाच फक्त मी इथे उल्लेख केलेला आहे. बघा, कलम 14 जे भारतीय राज्यघटनेतला मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे ते कायद्यासमोर समानता या दृष्टीने मांडण्यात आलेला आहे. मग वैश्विक मानवाधिकार यातील कलम 7 आणि आंतरराष्ट्रीय नागरी व राजकीय अधिकार करारनामा कलम 14.1 याच्यामध्ये देखील कायद्यासमोर संरक्षण किंवा कायद्यासमोर समानता या तत्वाला महत्त्व दिलेलं दिसून येतं. मूलभूत अधिकाराच्या दृष्टिकोनातनं कलम 15 ज्याच्यामध्ये भेदभावाला प्रतिबंध करण्यात आलेला आहे. असाच उल्लेख मानवाधिकारामध्ये कलम 2 आणि आंतरराष्ट्रीय करारनाम्यामध्ये कलम 2 मध्ये करण्यात आलेला आहे. कलम 16 मध्ये ज्या पद्धतीने याची तरतूद करण्यात आलेली आहे की सर्वांना नोकरीची समान संधी मिळेल, त्याच पद्धतीची तरतूद वैश्विक मानवाधिकार जाहीरनाम्यात कलम 23.1 मध्ये करण्यात आलेली आहे. तर कलम 25 जे आंतरराष्ट्रीय करारनाम्याशी संबंधित आहेत त्यामध्ये देखील करण्यात आलेलं आहे. कलम 19 ज्याच्यामध्ये व्यक्तीला अभिव्यक्त होण्याचा किंवा भाषण स्वातंत्र्य करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, त्याच पद्धतीने वैश्विक मानवाधिकार जाहीरनामा आणि आंतरराष्ट्रीय करारनामा याच्यामध्ये अनुक्रमे कलम 19 आणि कलम 19.1 याच्यामध्ये ती तरतूद दिसून येते. कलम 25 हे धर्म स्वातंत्र्याशी संबंधित आहेत, तर त्या दृष्टीने सुद्धा कलम 18 आणि कलम 18 असे दोन्ही एकाच कलमाच्या अनुषंगाने आपल्याला ही तरतूद जी आहे ती बघता येते. यानंतर बघा, कलम 32 नुसार घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे. म्हणजेच व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांना न्यायालयीन संरक्षण देण्यात आलेलं आहे.
त्याच पद्धतीची तरतूद कलम 8 जो वैश्विक मानवाधिकार जाहीरनाम्याशी संबंधित आहे आणि कलम 2, 3 हा आंतरराष्ट्रीय करारनाम्याशी संबंधित आहे. अशा पद्धतीने या कलमांचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की भारतीय संदर्भातले मूलभूत अधिकार जे आहेत ते आंतरराष्ट्रीय कायद्यातील राजकीय, नागरिक अधिकारांशी संबंधित आहेत. म्हणजेच त्या मानवी अधिकारांशी संबंधित आहेत. अशा प्रकारे मूलभूत अधिकार हे मानवाधिकाराशी संबंधित असल्यामुळे भारतीय नागरिकांसाठी त्यांचं महत्त्व काय आहे हे वेगळेपणाने विशद करायची गरज नाही. तर बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये पुढील मूलभूत अधिकार आहेत. जसं राज्यसंस्थेची व्याख्या कलम 12, मूलभूत हक्कांशी विसंगत कायदा कलम 13, समानतेचा अधिकार कलम 14 ते 18, स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22, शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 ते 24, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कलम 29 ते 30 आणि घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32. आता आपण अनुक्रमे या मूलभूत अधिकारांचा अभ्यास करणार आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये आपण फक्त राज्यसंस्थेची व्याख्या, मूलभूत हक्कांशी विसंगत कायदा आणि समतेचा अधिकार हे 3 मूलभूत अधिकार बघणार आहोत. उरलेले मूलभूत अधिकार आपण पुढील व्याख्यानामध्ये त्याचा आढावा घेऊया. तर बघा, मूलभूत अधिकारांमध्ये सर्वप्रथम आपल्याला कलम 12 व 13 बघायचे आहेत आणि त्यानंतर समानतेच्या अधिकाराशी संबंधित कलम 14 ते 18 यांचा अभ्यास आपण करणार आहोत. राज्यसंस्थेची व्याख्या कलम 12. कलम 12 मध्ये ज्या शासन व्यवस्थेच्या माध्यमातून मूलभूत अधिकार हे आपल्यापर्यंत प्रसारित होणार आहेत, तर ती शासन व्यवस्था कशा स्वरूपाची असेल किंवा त्या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी या संस्था कशा पद्धतीने काम करणार आहेत. तर मग त्या संस्था कशा आहेत, त्यांची रचना कशी आहे. जसं की पहिल्या भागात भारताचं शासन आणि संसद जे आहे, जे भारताचं संघराज्य किंवा भारताचं जे कायदेमंडळ आहे याच्याशी संबंधित आहे. दुसरं म्हणजे घटक राज्याचे शासन आणि विधिमंडळ, जे घटक राज्यातील विधानसभा आणि तिथल्या विधान परिषदेला विशद करताना दिसतं. त्यानंतर सर्व स्थानिक अधिसत्ता, ज्याच्यामध्ये पंचायत राज, जिल्हा मंडळे किंवा नगरपालिका यांचा समावेश आहे. याशिवाय इतरही अशा अधिसत्ता आहेत ज्या वैधानिक आणि बिगर वैधानिक म्हणून काम करतात. जसं की न्यायालयाचे निर्णय असतील, न्यायमंडळ असतील किंवा LIC असेल, तर अशा वेगवेगळ्या संबंधांच्या माध्यमातनं या अधिसत्ता ज्या आहेत त्या आपल्या मूलभूत अधिकारांना वितरित करण्याचं काम करत असतात. त्यानंतर मूलभूत हक्कांशी विसंगत कायदा कलम 13 हा मूलभूत अधिकारांच्या संबंधित किंवा त्यांच्या पायाभरणाशी असा मैलाचा दगड जो आहे तो समजला जातो. कारण पायाभरणी करण्याच्या दृष्टिकोनातून का, तर मूलभूत हक्कांना मजबूती देण्याचं काम हे कलम करताना दिसतं. कोणत्याही मूलभूत हक्कांची तरतूद आहे त्याच्याशी विसंगत किंवा त्याचा हरण करणारा कायदा हा शासन व्यवस्थेच्या माध्यमातनं जर केला गेला तर तो अवैध ठरवला जातो. म्हणजेच काय, तर न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या माध्यमातून जर घटनेशी विसंगत किंवा पूर्णतः त्या घटनेशी विसंगत असणारा किंवा अंशतः त्या घटनेशी विसंगत असणारा कायदा असेल तर तो रद्दबातल ठरवला जातो. आणि हे जे अधिकार आहेत ते आपल्या व्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांना देण्यात आलेले आहे. घटना दुरुस्ती हा काही कायदा नाही, मात्र केशवानंद भारती खटल्यानुसार घटना दुरुस्ती करताना मूलभूत अधिकाराच्या मौलिक संरचनेमध्ये जर बदल होत असेल आणि ते आपल्या अधिकारांशी जर उल्लंघन करणारं असेल तर त्या संदर्भामध्ये निर्णय देण्याचा अधिकार न्यायालयाला देण्यात आलेला आहे. यानंतर बघा, समानतेचा अधिकार, तर त्याच्यामध्ये कलम 14 ते 18 अशा स्वरूपामध्ये समावेश आपल्याला दिसून येतो. तर आपण कलम 14 सुरुवातीला बघूया. तर कलम 14 म्हणजे कायद्यापुढे समानता आहे. कायद्यापुढे समानता म्हणजेच काय, तर भारतातील सर्व नागरिकांना कायद्यापुढे समान लेखणं, सर्व नागरिकांना कायद्यापुढे समान संरक्षण प्राप्त करून देणं. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात जाती व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे आणि अशा वेळी समान लोकांसाठीच समान पातळीवर कायदा जो आहे तो आपण राबवू शकतो. समान आणि असमान यांच्यासाठी समान कायदा राबवता येणं अशक्य आहे आणि त्याच दृष्टीने कलम 14 हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला कायद्यापुढे श्रेष्ठ मानलं जाणार नाही. म्हणजेच धर्म, वंश, जात, लिंग किंवा त्याचं जन्मस्थान अशा कोणत्याही आधारे त्या व्यक्तीचं कायद्यापुढे समानता किंवा त्यांची समान लेखण्याची प्रवृत्ती किंवा त्यांना कायद्यापुढे समान संरक्षण या गोष्टी नाकारल्या जाणार नाहीये.
थोडक्यात काय तर आपल्याला कायद्याचं अधिराज्य तिथे प्रस्थापित करायचं आहे. समान परिस्थितीमध्ये समान रीतीने त्या व्यक्तीशी वागलं जाणार आहे. ती गरीब आहे की श्रीमंत आहे किंवा ती इतर कोणत्या जाती धर्माची आहे, याचा कोणताही विचार त्याच्यामध्ये केला जाणार नाही. म्हणजेच समान आणि असमान या स्थितीपेक्षा समान परिस्थिती निर्माण करून सर्वांना समान कायदा राबवणं हे आपल्यासाठी शक्य होणार आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये जी विविधता आहे त्या विविधतेला अनुसरूनच समानतेचा जो अधिकार आहे तो सर्वप्रथम मांडला गेला आहे. एव्हाना स्वातंत्र्याच्या अगोदर मांडला गेला आहे. कारण सर्वांना जर आपण समान परिस्थितीमध्ये आणलं तर त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची संकल्पना जी आहे ती आपण सक्षमपणे राबवू शकतो. म्हणून सुरुवातीला स्वातंत्र्य मांडण्याऐवजी सुरुवातीला समानतेचा अधिकार जो आहे तो मांडून सर्वांना समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न आपली राज्यघटना करताना दिसून येते. त्यामुळे हे कलम 14 जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. कारण समानता जोपर्यंत समाजात राबवणार नाही तोपर्यंत मूलभूत अधिकारांचा सक्षमपणे वापर करता येणार नाही. आणि याच संदर्भामध्ये काही अपवादात्मक गोष्टी सुद्धा आहेत. जसं डायसी यांनी सांगितलेलं आहे की न्यायोचित परिस्थिती निर्माण करण्यासाठी समाजातल्या काही गटांना जर आपण प्राधान्य दिलं तर ती सुद्धा न्यायाची स्थिती आहे. आणि त्यामुळे समानतेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागत नाही किंवा त्यामुळे समानतेला कोणत्याही प्रकारचं अ, बंधन जे आहे ते पडत नाही. याशिवाय बघा, समानतेच्या अधिकारामध्ये कलम 15 आहे. याच्यामध्ये भेदभावास प्रतिबंध अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. मग यानुसार बघा की राज्यसंस्था जी आहे ती धर्म, जात, वंश, कुळ, जन्म आणि जन्मस्थान अशा कोणत्याही आधारे व्यक्ती व्यक्तीसोबत भेदभाव करणार नाही. म्हणजे व्यवस्थेला त्या संदर्भातचे प्रतिबंध जे आहे ते टाकण्यात आलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोणत्या प्रकारचा भेदभाव करणार नाही. सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच जसं सार्वजनिक हॉटेल, मंदिरं, धर्मस्थळे, याच्यानंतर तुमचे विहिरी, तलाव अशी जी काही सार्वजनिक मनोरंजनाची परत साधनं आहेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हा भेदभाव जो आहे तो करता येणार नाहीये. परंतु आता जसं सांगितलं की अपवादात्मक स्थितीमध्ये न्यायोचित स्थिती निर्माण करण्यासाठी विशिष्ट गटांसाठी काही सवलती ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. जसं की महिला आणि लहान मुलं असतील तर यांच्यासाठी विशेष तरतूद करण्यासाठी हे कलम कोणत्याही प्रकारचं बंधन टाकत नाही. यासोबतच आपल्या समाजातील मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमाती यांना शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या प्रगत करण्यासाठी जर काही विशेष तरतुदी करण्यात आल्या किंवा सवलती देण्यात आल्या तर त्या संदर्भात सुद्धा हे कलम बंधन टाकत नाही. कलम 16 नुसार शासकीय नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी जी आहे ती मिळाली पाहिजे. येथे सुद्धा कोणत्याही धर्म, जात, कुळ, जन्म, लिंग आणि जन्मस्थान यांच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. प्रत्येक व्यक्तीला तिच्या पात्रतेनुसार सेवेसाठी किंवा पदासाठी ती नोकरी प्राप्त करण्याचा अधिकार असणार आहे. ॲज इट इज इथे सुद्धा काही विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. जे मागासवर्गीय आहेत, अनुसूचित जाती आहेत, जमाती आहेत, स्त्रिया आहेत, ते यांच्यासाठी या तरतुदी इथे करण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भातलं कोणतेही बंधन या कलमाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांवर किंवा त्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत आहे, अशी स्थिती निर्माण करत नाही. कारण गरजेनुसार मागासवर्गीयांसाठी, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी ही तरतूद करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला आहे. त्यासोबतच बघा, राज्य, त्याच्यानंतर केंद्र प्रदेश असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, तर अशा ठिकाणी वास्तव्याची अट असण्याचा कायदा संसद करू शकते आणि हा कायदा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत नाही. कारण ते विशेष परिस्थितीमध्ये तो कायदा निर्माण करू शकतात. समानतेच्या अधिकारामध्ये कलम 17 हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कलम 17 नुसार अस्पृश्यता निवारण ही तरतूद आपण स्वीकारलेली आहे. भारतीय राज्यघटना नागरी संरक्षण अधिनियम 1955 याच्यानुसार कोणत्याही प्रकारे अस्पृश्य म्हणजे काय याची स्पष्ट व्याख्या करण्यात आलेली नाही. परंतु समाजातील एका वर्गाकडून समाजातील वंचित गटांना एक भेदभावपूर्ण वागणूक देणं, त्यांच्याशी विषमतापूर्ण वागणं, या गोष्टीलाच अस्पृश्यता म्हटलं आहे. आणि या माध्यमातून त्यांच्या संधी सुद्धा मग नाकारल्या जातात. मग अशा अमानवी आणि शोषणात्मक प्रथेचं उच्चाटन करण्याच्या दृष्टिकोनातून कलम 17 जे आहे ते महत्वपूर्ण आहे. यासोबतच कलम 18 हे पदव्यांची समाप्ती या अनुषंगाने स्वीकारलं गेलेलं आहे. पदव्यांची समाप्ती म्हणजे काय? तर बघा, भारतातील नागरिकांना कोणत्याही प्रकारे विदेशी पदव्यांचा स्वीकार जो आहे तो करता येणार नाहीये. त्यांनी संरक्षणासहित जे काही विविध अशी सामाजिक आणि राजकीय स्वरूपाची कामं केलेली असतील तर त्या संदर्भात त्यांना पदव्या आणि सन्मान देण्याचा अधिकार हा भारतीय सरकारचा असणार आहे. शासनात काम करणाऱ्या व्यक्तीला
कोणत्याही प्रकारे विदेशी जी काही नोकरी असेल किंवा वेतन असेल हे स्वीकारण्याचा अधिकार नाहीये. जे काही त्याला स्वीकारायचं असेल ते त्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या परवानगीनेच स्वीकारता येणार आहे. आता ही पदव्यांची समाप्ती करण्याचं उद्दिष्ट पण तेच आहे, की आपल्या समाजातील भेदभाव निर्माण करणाऱ्या ज्या पद्धती आहेत, त्यांचा नाश करता यावा. म्हणजे अशाच व्यक्तींना पदवी मिळाली पाहिजे, जे खऱ्या अर्थाने सामाजिक, आर्थिक, राजकीय स्तरावर काहीतरी उच्चपूर्ण असं काम करतायत. फक्त कुळानुसार, जातीनुसार किंवा धर्मानुसार जर त्यांना पदव्या मिळायला लागल्या, सन्मान मिळायला लागला, तर याच्यामुळे समाजामध्ये भेदभावपूर्ण स्थिती निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीने आपल्या समाजातील अमानवी आणि शोषणात्मक प्रथा असो किंवा भेदभाव निर्माण करणाऱ्या पद्धती असो, यांचं उच्चाटन करण्याच्या दृष्टिकोनातून कलम 17 आणि कलम 18 महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारे भारतीय नागरिकांना समान संधी मिळाली पाहिजे. आपल्या वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्थेमुळे जे काही भेदभावपूर्ण, विषमतापूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे, त्या वातावरणाला दूर सारण्याच्या दृष्टिकोनातून समानतेची तरतूद महत्वाची आहे. यासोबतच जे समाजातील मागासवर्गीय, वंचित असे घटक आहेत, त्यांना प्रतलावर आणण्यासाठी काही विशेष तरतुदी पुरवण्याचं काम सुद्धा समानतेच्या अधिकारामध्ये अपेक्षित आहे आणि त्याला सकारात्मक भेदभाव अशा स्वरूपामध्ये बघितलं जातं. त्याच्यामुळे समानतेच्या अधिकाराला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. समतेचा हक्क हा सर्व स्तरातील लोकांना न्यायपूर्ण रीतीने उपलब्ध व्हावा यासाठी तर तरतुदी आहेतच, परंतु त्यास अपवाद असणाऱ्या सुद्धा ज्या काही तरतुदी आहेत, जसं सकारात्मक भेदभावाच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेल्या तरतुदी असतील, तर याच्यामध्ये स्पष्टपणे ते नमूद केलेलं आहे, की कोणाच्याही अधिकारांचं उल्लंघन न करता प्रत्येकाला विकासाची समान संधी जी आहे ती उपलब्ध करून देणं हाच समानतेचा उद्देश आहे. अशा पद्धतीने सारांश स्वरूपात बघितलं तर आजच्या व्याख्यानात आपण काय शिकलो? तर भारतीय समाजामध्ये व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक अशी परिस्थिती निर्माण करणं हे मूलभूत हक्कांच्या संकल्पनेमागील मूळ असे गृहीत आहे. समाजामध्ये विकासाची संधी प्रत्येक व्यक्तीला मिळावी, भेदभावपूर्ण स्थिती नष्ट व्हावी आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पात्रतेनुसार त्याचा विकास साध्य करता यावा, या दृष्टीने मूलभूत हक्क महत्वाची भूमिका निभावतात. आपल्या देशातील लोकशाहीच्या वृद्धीसाठी हे मूलभूत हक्क अतिशय महत्वाचे आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं जे काही वैचारिक किंवा तत्वज्ञान जे आहेत, याची बैठक आपल्या मूलभूत अधिकारांना प्राप्त झालेली आहे आणि त्या अनुसरणानेच भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश झालेला दिसून येतो. हे मूलभूत हक्क जे आहेत हे न्यायप्रविष्ट आहेत. यांचं उल्लंघन जर झालं तर न्यायालयीन प्रोसेसनुसार तुम्हाला त्याला संरक्षण प्राप्त करून देता येतं. हे मूलभूत अधिकार सकारात्मक पण आहेत आणि नकारात्मक पण आहेत. राज्यव्यवस्थेने काय केलं पाहिजे आणि काय करू नये, ज्या माध्यमातून व्यक्तीच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होणार नाही, त्या दृष्टीनेच या मूलभूत अधिकारांना न्याय प्रविष्ट करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने मूलभूत हक्क जे आहेत हे आपल्या भारतीय समाजात जी काही जात व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे किंवा त्याच्यामुळे निर्माण झालेली जी काही विषमता आहे किंवा भेदभाव आहे, त्याला नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची मानली गेली आहेत. आणि त्यातला पहिलं पाऊल जे आहे ते समानतेच्या अधिकार स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतं. एकदा की समानतेचा अधिकार चांगल्या पद्धतीने पद्धतीने समाजामध्ये रुजला तर स्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा तितकाच बळकट होऊ शकतो. म्हणून समानतेचा अधिकार हा भारतीय विविधतेच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाचा असा अधिकार आहे आणि त्याशिवाय आपल्या देशामध्ये मानवी हक्कांचं संवर्धन किंवा त्यांच्यामध्ये वृद्धी जी आहे ती होऊ शकत नाही. अशा स्वरूपात आजच्या व्याख्यानामध्ये आपण या मूलभूत अधिकारांचा अभ्यास केला. त्यानुसार तुम्हाला काही मी स्वाध्याय देणार आहे, त्यांचा अभ्यास तुम्ही करू शकतात. पहिला स्वाध्याय आहे की मूलभूत अधिकार आणि मानवी अधिकार यांच्यातील साम्य स्पष्ट करा आणि दुसरं म्हणजे भारतीय राज्यघटनेतील समता अधिकार काय आहे तो लिहा. पुढील व्याख्यानामध्ये आपण काय शिकणार आहोत किंवा कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत ते बघूया. तर बघा, पुढील सत्रात आपण इतर जे मूलभूत अधिकार आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. जसं की कलम 19 ते 32 या कलमांमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार असेल, शोषणाविरुद्धचा अधिकार असेल, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार असेल, त्यानंतर शैक्षणिक आणि सांस्कृतिक अधिकार असेल आणि शेवटचा म्हणजे उपाययोजनेचा अधिकार. तर या विविध मूलभूत अधिकारांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि व्यक्ती जीवनामध्ये किंवा व्यक्तीच्या प्रत्येक घटकाशी हे अधिकार कसे संबंधित आहेत, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी हे अधिकार कशी भूमिका निभावतात, हे आपल्याला पुढील व्याख्यानामध्ये लक्षात घेता येणार आहे. धन्यवाद.